हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मेड फॉर पॉलिटेक्निक. बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲपमध्ये कसे व्हिडिओ पाहायचे त्याबद्दल त्यांच्या इन्क्वायरीज येत होत्या. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं. पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरवरून मेड फॉर पॉलिटेक्निक हे जे ॲप आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करा. रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर या ॲपला ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मेनू दिसेल. मेनूमध्ये तुम्हाला फक्त हे रेकॉर्डेड कोर्सेस हा जो सेक्शन दिसतोय या रेकॉर्डेड कोर्सेस सेक्शनवरच फोकस करायचं आहे. याला ओपन करा. जसंही तुम्हाला याला ओपन करणार, ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे कोर्सेस पाहायला मिळतात बघा. जसं की ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क ACN आहे, त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स थर्ड इयर स्टुडंटसाठी त्यांचा पूर्ण थर्ड इयरचा हा एक कोर्स आहे. लास्ट सेमिस्टरचे जर काही लेक्चर्स तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर तुम्ही इथे DCN, जावा प्रोग्रामिंग आणि इन्फॉर्मेशन आणि नेटवर्क सिक्युरिटीचे पण लेक्चर्स पाहू शकता. या कोर्समध्ये तुम्ही पहा की किती व्हिडिओज वगैरे अवेलेबल करून दिलेले आहेत, कसं एक्झाम पर्यंत आम्ही प्रिपरेशन करून घेतलं होतं, सगळे IMP क्वेश्चन्स, रिव्हिजन वगैरे सर्व तुम्हाला या कोर्सेसमध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. तर आता जर आपण पाहिलं तर हे ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, ऑपरेटिंग सिस्टम सगळे सब्जेक्ट दिलेले आहेत. आता त्यापैकी समजा तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम सब्जेक्टचे व्हिडिओ पाहायचे तर तुम्ही ऑपरेटिंग सिस्टमवर क्लिक करा. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे कोर्सच्या इन्फॉर्मेशन बद्दल कळेल. इथे तो सगळं लिहिलेलं आहे की तुम्हाला या कोर्समध्ये काय काय मिळणार आहे ते. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे कंटेंट टॅब दिसते का, या कंटेंट टॅबवरती तुम्हाला इथे क्लिक करावं लागणार आहे. कंटेंटवर तुम्ही जसंही क्लिक करेल तुम्हाला सर्व युनिट वाईज डेटा इथे पाहायला मिळतो. त्यापैकी सध्या आपला युनिट 1 सुरू आहे. तर युनिट 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर युनिट 1 मध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स असे अवेलेबल आहेत. जसंही तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स ओपन केले त्याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर आपल्या सिलेबसमध्ये जे टॉपिक आहेत त्याच्या नेमिंगनुसार इथे तुम्हाला लेक्चर्स अवेलेबल होतील आणि दररोज नवीन लेक्चर जो आहे तो इथे अपलोड केला जाईल. आता जर त्याच्यामध्ये आपण पाहिलं ऑपरेटिंग सिस्टम कन्सेप्ट आहे, फंक्शन्स आहेत. आता हे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल, जसं की लेटेस्ट व्हिडिओ कालच शिकवलेला बॅच ऑपरेटिंग सिस्टम, तर या व्हिडिओवर तुम्ही क्लिक करा. क्लिक करून तुम्ही याला रिझोल्यूशन सिलेक्ट करून घ्या. जसंही तुम्ही रिझोल्यूशन याचं सिलेक्ट करणार व्हिडिओ स्टार्ट होईल. ठीक आहे. आता या व्हिडिओला फुल स्क्रीन मध्ये पाहायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने या व्हिडिओला इथे फुल स्क्रीन मध्ये पण पाहू शकता. ठीक आहे. याच पद्धतीने जे बाकी सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट मध्ये पण हे व्हिडिओ जे आहेत ते सगळे अपलोड केलेले आहेत. जसं आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पाहिलं, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये जाऊन तुम्हाला इथे कंटेंटवर क्लिक करावं लागेल. कोणत्याही कोर्समध्ये जाऊन तुम्हाला इथे कंटेंटवरती क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही कंटेंटवर क्लिक करणार, सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा आपण जो कॉमन सिलेबस आहे तो शिकवत आहे, त्यासाठी सर्व व्हिडिओ हे बाहेरच आहेत. राईट. IT कम्प्युटर ब्रांचसाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा इथे सब्जेक्ट आहे. ओके. याच्यामध्ये तुमचे लेक्चर्स येत राहतील आणि IT स्टुडंटसाठी इथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग हा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तुमचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स वगैरे येत असतील. अशा प्रकारे तुम्ही ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क हे पण पाहू शकता. ठीक आहे. आणि जर लास्ट सेमिस्टरला जे DCN वगैरे सब्जेक्ट झालेला आहे त्याच्याबद्दल जर पाहायचं म्हणलं तर इथे तुम्ही पाहू शकता. इथे PYQचं डिस्कशन आहे. राईट. त्यानंतर फ्री व्हिडिओज, फ्री नोट्स अवेलेबल करून दिले होते. युनिट 1 पाहिलं तर युनिट 1 मध्ये टोटल 18 व्हिडिओज आहेत, 18 लेक्चर्स झाले होते. युनिट 2 मध्ये पण 18 लेक्चर्स आहेत. युनिट 3 मध्ये 19 लेक्चर्स आहेत. युनिट 4 मध्ये तब्बल 26 लेक्चर्स आहेत. त्यानंतर युनिट 5 मध्ये 6 लेक्चर्स आहेत, कारण युनिट 5 आपला लहान होता. त्यानंतर मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंगचे जे कंटेंट आहे ते कंटेंट मी DCNच्या स्टुडंट्सला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड केले होते. ठीक आहे. तर हे काही अवघड नाही. अशा प्रकारे तुम्ही मेड फॉर पॉलिटेक्निक ॲपमध्ये जाऊन आपले सगळे व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता. ओके. थँक्यू.